की इथल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4-5 वर्षापूर्वी अशा प्रकारची सहकारी तत्वावर आपण डेअरी स्थापन केली आणि हा फक्त 4-5 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं काढून ही आपली सहकारी संस्था ही आपली डेअरी भरभराटीस नेण्याचं काम केलं आणि इथल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला। त्याबद्दल मनापासून मी आपल्या या ठिकाणी अभिनंदन करतो। आमचे सम्राट माडे युवा नेते, आक्रमक नेते आणि विधानसभेच्या वेळेला तो आक्रमकपणा मी जवळून बघितलेला आहे। आज प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय चव्हाण साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचं आमदारकीचं काही स्वप्न त्यांच्या मनातून अजून जायला तयार नाहीये आणि म्हणूनच प्रदेशाध्यक्ष आहेत, दादा आहेत, परंतु या ठिकाणी अत्यंत आत्मविश्वासाने सांगेन की श्रद्धा सबुरीचं फळ काय असतं भारतीय जनता पार्टीमध्ये याचं उत्तम उदाहरण म्हणजे सम्राट महाडिक आहे। आमदार सोडा पण आमदार बनवण्याची क्षमता या ठिकाणी जिल्हाध्यक्षांमध्ये असते। भारतीय जनता पार्टी हा जिल्हाध्यक्ष असेल, प्रदेशाध्यक्ष असेल, यांना त्या ठिकाणी अनन्य साधारण महत्व आहे। त्याच्यामुळे एक आमदार होण्यापेक्षा आज अनेक आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये काम करतायत, ही सुद्धा त्यांच्या दृष्टीनं या ठिकाणी आनंदाची गोष्ट आहे। खरं म्हणजे मी आज आवर्जून उपस्थित एवढ्यासाठी राहिलो की हा सहकार क्षेत्राचा कार्यक्रम आहे, दूध डेअरीचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे या निमित्तानं या विषयावर चर्चा होईल, या विषयावरचे प्रश्न समजून आमच्या सरकारच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना, दूध उत्पादकांच्या प्रश्नाला निश्चितपणे न्याय देता येईल ही एक भावना घेऊन या ठिकाणी आलो। त्याचबरोबर चव्हाण साहेब दुसरं एक ऋण सम्राट महाडिकांचं माझ्यावर होते, कारण मीच ते विमान घेऊन आलो होतो। सम्राट महाडिक म्हणतात की त्या ठिकाणी आमचं विमान हवेतच राहतंय की काय वाटलं होतं। सम्राट बाबा आम्हाला कल्पना होती तुमचं काही झालं नसतं तर माझं विमान कधी सांगली कोल्हापुरात मध्ये उतरलं नसतं याची मला पूर्ण कल्पना त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे माननीय देवेंद्रजींवर आपण विश्वास ठेवला, भारतीय जनता पार्टीवर आपण विश्वास ठेवला आणि निश्चितपणे त्या विश्वासाचं फलित झाल्याचं आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी सिद्ध झालं आपल्याला दिसतंय। आज चव्हाण साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आदरणीय चंद्रकांत दादा जे पश्चिम महाराष्ट्राचं विशेषतः नेतृत्व करतात ते या ठिकाणी उपस्थित आहेत। दादा या निमित्तानं सहकार क्षेत्रावर विचार करण्याची आवश्यकता आहे। आज खरं म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास मोठ्या प्रमाणावर सहकार क्षेत्राच्या माध्यमातून झाला, परंतु आज दुर्दैवानं या ठिकाणी सहकार क्षेत्राचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे। कधी काळी या ठिकाणी सहकारी साखर कारखाने होते, सहकारी तत्वावर साखर कारखाने होते, परंतु सहकारी तत्वावरचे साखर कारखाने खासगी झाले। अनेक त्या ठिकाणी सहकारी संस्था असतात, त्या संस्थांचं खासगीकरण झालं आणि खऱ्या अर्थानं आज त्या ठिकाणी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे सहकार क्षेत्र होतं त्याची वाईट आज अवस्था या ठिकाणी निर्माण झाली। माझा शेतकऱ्यांशी संबंध आहे, मी शहरात राहिलो असेल तरी सहकारी कारखान्यांना कर्ज देण्याची भूमिका निभावत असतो। दूध उत्पादक संस्था आमच्याकडे येतात, दूध डेअऱ्यांचे प्रकल्पवाले आमच्याकडे येतात। आज अनेक त्या ठिकाणी सम्राट आम्ही ज्या संस्थांना कर्ज दिले त्या संस्था डबघाईला आल्या आणि त्याच्यामुळे दूध उत्पादक संघ असो, एखादी सहकारी संस्था असो, आज ती चालवणं हे जिकरीचं या ठिकाणी झालेलं आहे। आणि मला आठवतंय दादा की पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी खंत व्यक्त केली होती की आज सहकार चळवळीचा एक आढावा घेण्याची आवश्यकता आहे आणि या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापी नेमकं सहकाराचं त्या ठिकाणी चित्र काय आहे आणि त्यावर काय उपाययोजना या ठिकाणी केल्या पाहिजेत यावर लक्ष घालण्याची आवश्यकता आहे।
आज आमचे प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी आहेत. मी त्यांना या निमित्तानं आश्वस्त करतो, काही दिवसापूर्वी दादा राज्य सहकारी संघाची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये आपण ताकदीनं त्या ठिकाणी उतरलो आणि 21 पैकी 20 जागा त्या ठिकाणी आपण आपल्या पॅनलने निवडून आणल्या. त्यामध्ये 13 डायरेक्टर हे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आहेत. मी याचा उल्लेख एवढ्यासाठी केला, सम्राट येणाऱ्या काळामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना नव्या पिढीला त्या ठिकाणी शिक्षण प्रशिक्षण देण्याची भूमिका या राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून आपल्याला निभावायची आहे. आज कोल्हापूरचे झालेले, सांगलीचे सुनील पाटील झालेले डायरेक्टर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा सहकारी बोर्ड आहे. आपल्या पक्षाच्या लोकांना एकत्रित घेऊन या सहकार चळवळीला शिक्षण प्रशिक्षण आणि दिशा देण्याची भूमिका सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी निभावणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.